दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाघ, लांडगा, गाढव आणि गिधाडावरून जुंपली। दोन नेत्यांनी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केलेत पाहूया। आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं। पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता, शेर शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। मी अभिमानाने सांगतो, का नाही सांगायचं? एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। कुणाचंही मनोमिलन झालं तरी त्याचा हिशोब आमच्याकडे आहे असं म्हणत शिंदेंनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल इशाराच दिला। तर उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीचा दौरा म्हणजे नौटंकी होती, माझा दौरा व्हॅनिटी व्हॅनमधून नसतो असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचलाय। दसरा मेळाव्यातल्या भाषणामध्ये शिंदेंनी ठाकरेंची नक्कल देखील केली। इतकी वर्ष तुम्ही महापालिका लुबाडली, मग तो पैसा गेला कुठे असा सवाल देखील शिंदेंनी विचारलाय। जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे। आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत। कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका, त्याचा हिशोब आमच्याकडे आहे, काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। लोक कामाला महत्व देतात, कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही, आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही। शेवटी बांधिलकी आपली आहे। आपत्तीमध्ये घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही। पण आमचे फोटो तुम्हाला दिसले, अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं। फोटो लावतात कार्यकर्ते, परंतु त्याच्यावर एवढी टीका फोटोग्राफरला काय दिसणार? फोटो शिवाय फोटो दिसणार ना। आणि म्हणून काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून, आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला। ही आमची पद्धत आहे। दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम। ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे। आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं, मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय, रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक। कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही। माझ्या हातात काय नाही, असंच माझ्या हातात काय नाही। अरे कधीतरी एवढे वर्ष, मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला कुठे गेली?